नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आकाशामध्ये ना एक वेगळ्याच रंगछटा आलेल्या होत्या आणि आकाश खूप सुंदर दिसत होतं. सगळीकडे ब्ल्यू, नंतर ऑरेंज कलर आणि व्हाईट कलर, फार सुंदर असा कलर आलेला होता आणि पावसाळी वातावरणही झालेलं होतं. एका बाजूला पहिलं आकाश होतं आणि दुसऱ्या बाजूला या प्रकारचं. मला ना म्हणजे किराणा पण आणायचा होता, पण त्याआधी सगळं मला चेक करायचं होतं की माझ्याकडे किती शिल्लक आहे किराणा म्हणून. आणि मला थोडंसं किचनमध्ये बदलही करायचे होते. कारण की ना मला बऱ्याच दिवसापासून चेतनाताईंची कमेंट्स येत होती की मी नेमकं किचन ओट्याचा जो भाग आहे गॅस ओट्याचा, खालचे जे आहेत कप्पे, तर तिथे ना मी कशा पद्धतीने भांडे ठेवलेले आहेत. कारण की त्या म्हणतात की त्यांचंही ओपन किचन आहे, तर त्यांना म्हणजे त्यामुळे मदत होईल असं. किचनचा बदल म्हणजे किचनची आवराआवरीच होती. ही भांडी ना सगळी वरती होती, पण प्रचंड धूळ आणि जी फोडणी देतो ना आपण भाजीला वगैरे पदार्थांना, तर त्याची सगळी वाफ या जवळ जी गॅसओट्याच्या जवळ जे शेल्फ होतं ना तिथे बसत होती. म्हणून मग मी ते शेल्फ काढून घेण्याचं ठरवलं आणि तिथली भांडी किंवा काही वरती एक्स्ट्राची जी भांडी होती ती कधी कधीच लागतात किंवा लागली तरी मी काढून घेईल म्हणून या कोठीमध्ये ठेवून दिली. कारण ना पूर्ण चिकट होत होती भांडी. रोजच्या वापरासाठी ना मी ज्या आपल्या प्लेट्स होत्या ना, तर त्या मी बाजूला ठेवल्या 4-5च. आणि ह्या ज्या माझ्याकडे आहेत जी मी पाहुण्यांसाठी किंवा आमच्यासाठीही वापरते, त्या मी ठेवून दिलेल्या आहेत. देवाची जी भांडी होती ना, तर तीही मी ठेवून दिली, कारण की त्यावरतीही खूप धूळ बसत होती. कोठीमधून इझिली काढता येतं, ठेवता येतं, त्यामुळे मग ही सगळी भांडी मी त्यामध्ये ठेवून दिली. या कोठीमध्ये ना आधी मी किराणा ठेवलेला होता, पण काय झालं, बऱ्यापैकी म्हणजे वस्तू यामध्ये होत्या आणि मला असं वाटलं माझ्याकडे शिल्लकच नाही आहे. तर मी ज्यावेळेस हे सगळं सामान बाहेर काढलं ना आधी किराण्याचा, त्यावेळेस मला आधी वाटलं की माझ्याकडे तेलाचं फक्त एकच पाऊच आहे, तर चक्क 5 पाऊच निघाले. साखर निघाली 3 किलो. आणि मला वाटलं संपलं आता, नवीन महिना सुरू झालेला आहे, तर आपल्याला हे आणावं लागेल. बऱ्याचदा ना अशा ठिकाणी जर आपण डब्यांमध्ये किंवा किराणा ठेवला ना, तर असं होतं की आपण बाहेरून आणून टाकतो आणि मग लक्षात येतं की आपल्याकडे तर ऑलरेडी भरपूर होतं. डीमार्टला गेल्यावर तर खरंच होतं, खूप सारं घेतलं जातं आणि मग नंतर ना पश्चाताप होतो की एवढं कशाला घेतलं, ज्यावेळेस बिल येतं त्यावेळेस. स्त्रियांना तर भांड्यांचा सेक्शन आणि जिथे प्लास्टिकच्या वस्तू असतात ना, तो सेक्शन खरंच खूप अट्रॅक्ट करत असतो. आणि कपड्यांचा डीमार्ट असू द्या, स्टार बाजार असू द्या किंवा जिओ मार्ट असू द्या, रिलायन्सचं, तर तिथं गेल्यावर ना खरंच आपण म्हणजे ना असं खूप असं वाटतं की सगळं काही जे जे आहे ना, अगदी सगळ्या वस्तू आपल्याला खूप अट्रॅक्ट करत असतात आणि आपण घेण्याचा विचार करतो. सगळ्यात महत्त्वाच्या ना तिथल्या ऑफर. मी तर जर गेली ना, माझ्या मिस्टरनं मागेच उभे असतात. ते लगेच सांगतात तिकडे जायचं नाही, फक्त किराण्याच्या ज्याही वस्तू आहेत महत्त्वाच्या लागणाऱ्या त्याच घ्यायच्या, नाहीतर ना ते डीमार्टला किंवा जिओ मार्टला जाऊच देत नाही. किराण्याच्या बाबतीतही असं होतं की ऑफर आहे, स्वस्त आहे म्हणून ना खूप सारं घेतलं जातं आणि महिनोमहिने म्हणजे ना 2-3 महिने किंवा 3-4 महिने काही वस्तू ना अशा पडूनच राहतात आणि ना त्यांची डेट म्हणजे निघून जाते. आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे ही आता वापरात येणार नाही आहे. मग त्यावेळेस ना खरंच खूप पश्चाताप होतो. 1-1.5 वर्षापूर्वी माझ्या बाबतीत काय व्हायचं, मी ना खरेदी करून घ्यायची वस्तूंची आणि मग नंतर ना ज्यावेळेस बिल वगैरे पे झालं, तर रात्री झोपताना ना मला विचार यायचा की आपल्याला खरंच या वस्तूंची गरज होती का? इतक्या इम्पॉर्टंट होत्या का या वस्तू आपल्यासाठी? तर ना मग नंतर ना झोपताना ना खूप पश्चाताप व्हायचा की खरंच हे पैसे खर्च करायला नको हवे होते. हे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी उपयोगात आले असते. म्हणजे आणि ज्यावेळेस बघा मंथ एंड असतो ना, त्यावेळेस आपल्याकडे कमी पैसे असतात ना, त्यावेळेस ना ज्या
महिन्याच्या सुरुवातीला आपण खरेदी केलेली आनंदाने त्या वस्तूंची आणि मग ते आठवायला लागतं की हे उगाचच आपण खूप सारं खर्च केलेलं. आणि मग एखाद्या वेळेस ना चांगली ऑफर असते, त्यावेळेस निश्चित ना पैसे नसतात आपल्याकडे ते घेण्यासाठी. म्हणून मग मी ना या 1.5 ते 2 वर्षात शिकले की उगाचच विनाकारण ना खूप सारी खरेदी करायची नाही. आपण ऑनलाईन ड्रेसेस बघतो त्यावेळेस पण ना माझाच हा स्वतःचा अनुभव आहे. तर 2 वर्षापूर्वीच्या दिवाळीला एक म्हणजे ना वन पीससारखा ड्रेस घेतला मी, काहीतरी 400 रुपयाचा असेल. तो छान वाटला. नंतर मैत्रिणींचंही बघितलं. तर त्यानंतर ना मी जवळपास 4-5 ड्रेस घेतलेले आणि त्यापैकी ना 2च चांगले होते, बाकीचे अजिबात चांगले नाही निघाले. रिटर्न करून पण मग ना दुसरं घेतलं, पण म्हणजे ते समाधान नाही झालं. मग त्यानंतर मी बोध घेतला की म्हणजे ना ऑनलाईन खरेदी कमी करायची. असेल तर ते फक्त चांगलं घ्यायचं की जेणेकरून आपले पैसे वसूल होतील. एकदा जर आपण ऑनलाईन कपडे बघायला लागलो ना, तो मोह ना आवरल्याच जात नाही. कंटिन्यू आपण कितीतरी तास बोटं फिरवत जातो आणि ऑनलाईन खरेदी करण्याचा म्हणजे विचार करत राहतो नेहमी. तुमच्या बाबतीतही होतं का असं की खरेदी केली जाते आणि मग नंतर रात्री पश्चाताप होतो झोपताना की खरंच हे गरजेचं होतं का, उगाचच आपण पैसे खर्च केले? की माझ्याच बाबतीत होतं असं? तुमच्या बाबतीत होत असेल तर मला नक्कीच कमेंट्स करा. किराणा होता ना, तर तो प्लास्टिकच्या डब्यांमध्ये मी कमी होता तर मग ठेवून दिला. साखर, तेलाचे पाऊच आणि ज्याही आपलं मटकी, नंतर मूग वगैरे होते, हरभरे होते, ते मी बरण्यांमध्ये भरून टाकले की जेणेकरून किराण्याचा म्हणजे जो सामान असेल तो म्हणजे बंद डब्यात कमी प्रमाणात राहील की जेणेकरून मला समोर दिसलं की वापरात येतील वस्तू. नाशिकवरून येताना ना किराणा जिथून घ्यायची ना मी, निलेशमधून बाकीचा घ्यायची, कधी डीमार्टमधून, कधी गल्लीतूनच घ्यायची. तर निलेशमध्ये मी ना तांदूळ घेण्यासाठी गेली होती. त्यावेळेस वर्षभराचे ना आमचे पॉईंट्स बऱ्यापैकी जमलेले होते. तर त्या पॉईंट्समध्ये ना माझं हे बासमती तांदळाचं पॅक आलं. म्हणजे वर्षभरात मी कटच केले नव्हते ते पॉईंट्स. त्यामुळे ना आनंदाने म्हणजे हे बसत होतं, म्हणून मग मी घेऊन टाकलेलं. बासमती राईस ना मला किंवा मिस्टरांना आणि तनिष्काला पण एवढा नाही आवडत, पण उन्नतीला आवडतो म्हणून मग मी घेऊन टाकलेला. तसं मला फक्त कालीमूछ आणि भातासाठी इंद्रायणी किंवा खिचडीसाठी कालीमूछ हा तांदूळ खूप आवडतो किंवा जिरा राईस. कडप्प्यांची ही मांडणी ना ही पण खूप अस्ताव्यस्त झालेली होती. तिलाही मला ऑर्गनाईज करायचं होतं. कारण की 1 महिन्यापासून म्हणजे काही आवरलं नव्हतं मी तिला. ठेवत होती बरण्या, पण काही वस्तू इकडं तिकडं ठेवल्याच जातात. किराणा बऱ्यापैकी भरला गेला होता. आता हा थोडासा शिल्लक राहिला होता. तो मी बाजूला ह्या म्हणजे डब्यामध्ये भरून घेतला. ही जी बास्केट होती ना माझ्याकडे, तिच्यामध्ये मी कप ठेवलेले आहेत की जेणेकरून मला इझिली ते मिळावेत म्हणून. आणि कमी जागेमध्ये जास्तीचे कप मावतात. नंतर टिफिन होते ना, खूप सारी टिफिन मी म्हणजे होते माझ्याकडे, पण मी आता स्वतःच भांडे घासते म्हणून ते लगेचच्या लगेच रात्री घासले जातात. म्हणून मग ते ना मी कमी टिफिनवरती ठेवले आणि बाकीचे सगळे टिफिन मी आतकोठीमध्ये ठेवून दिले, काही डब्यांमध्ये ठेवले. आज ना मी हे सगळं आवरण्यासाठी लवकर उठलेली, कारण की ना सकाळी खूप एनर्जी असते आणि मेन म्हणजे मूड पण खूप फ्रेश असतो. दुपारून ना माझी एनर्जी डाऊन होते आणि मग ना ही कामं करायला मला कंटाळा येतो. तर म्हणून मग मी सकाळी उठल्याबरोबर ना सगळेजण झोपलेले होते त्यावेळेसच हा सगळा सामान मी बरण्यांमध्ये जोही किराणा होता किंवा जीही आवराआवर होती तर ती मी पटकन केली. कारण की सगळे घरामध्ये ना आपल्याला काहीतरी वेगळंच काम जागी असल्यावर ना वेगळेच काहीतरी मध्ये मुलांची लुडबुड होते. घरातल्यांना काहीतरी वस्तू हव्या असतात तर त्यावेळेस ना ते काम करणं ना 1 तासाचं कामाला 2-2.5 तास लागतात. घरात कोणी नसलं ना तर ते काम खूप पटकन म्हणजे
असल्यावरती पण सकाळी झोपलेले असले ना तर थोडं लवकर उठलं की ही आवराआवरीची कामं झटपट होऊन जातात. आपण जर निरीक्षण केलं ना घरामध्ये खरा पसारा ना कपडे आणि भांडे यांचाच होतो. कारण की ना कपडे जर इकडे तिकडे पडलेले असले, घड्या केलेल्या नसल्या तर खूप असं विस्कटलेलं दिसतं सगळं. आणि भांडे पण जर असं स्वच्छ केलेला नसेल किचन, एक भांडं कुठे दुसरं भांडं कुठे नीट लावलेलं नसतील, नीट ऑर्गनाईज केलं नसेल तर कितीही किचन आपलं सुंदर असलं ना तर ते असं विस्कटलेलंच दिसतात सगळ्या वस्तू. तर कपडेही माझे खूप होते धुतलेले, तर त्यांच्याही मी वाळले होते लवकरच. तर मग मी दुपारी घड्या करून प्रत्येकाचे सेपरेट असे ठेवून दिले. सकाळपासून ना किचन संपूर्ण मी स्वच्छ केलेलं होतं जवळपास. आणि मग ना नंतर आता शेवटचं काम राहिलं होतं. आधीची भांडी सगळी घासून झालेली होती, पण जी जेवणाची होती ना दुपारची ती शिल्लक राहिलेली ती घासायची तर ना खरंच इच्छा नव्हती. कारण की दुपारनंतर ना 12-1 नंतर ना माझी एनर्जी डाऊन व्हायला लागते. म्हणून ना मग मला जितकी कामं सकाळी होतात ना स्पीडली तितकी दुपारून खरंच खूप कंटाळा येण्यापेक्षा आपण थकत जातो. म्हणून मग मी ना झटपट सकाळी जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते. शनिवारी किंवा रविवारी ना सुट्टी असते ना तर मग ना मी काय करते त्या दिवशी ना सकाळी लवकर उठून ना घरातलं असं जे आवरायचं असतं ना ते आवरून घेत असते, की जेणेकरून आठवडा तरी म्हणजे असा निवांत जाणार. आणि सकाळी ज्यांच्या मुलांची स्कूल असते ना तर त्यांना हे सगळं आवरणं शक्य होणार नाही. आणि प्रत्येकाची ना एक एनर्जी लेव्हलची वेळ ना खूप वेगळी वेगळी असते. मला संध्याकाळी खूप फ्रेश वाटतं. संध्याकाळी ना माझ्याकडून भरपूर कामं होतात तशी आणि सकाळी खूप होतात. दुपारी मात्र मला नको वाटतं हे सगळं करायला. म्हणजे जेवढं असतं ना तेवढंच करायला आवडतं. तुम्हाला हे किचन किंवा घरातलं कपाटं काहीही आवरायचं असेल ना तर आपली प्रत्येकाची जी एनर्जी लेव्हलची वेळ असते ना तर ती ओळखायची आणि त्यावेळेस हे आवरायचं. कारण की ज्या कामाला आपल्याला 3-4 तास लागत असतात ना ज्यावेळेस आपण फ्रेश असतो ना त्यावेळेस 1-2 तासातच ही सगळी कामं आपण पटकन करून टाकत असतो. मागच्या व्हिडिओच्या वेळेस ना कमेंट केलेली एका ताईंनी की गॅस शेगडीविषयी सेपरेट व्हिडिओ बनवा. मी ना बऱ्याच व्हिडिओंमध्ये आधीचे जे व्हिडिओ आहेत ना ताई तर त्यामध्ये बरीचशी माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल गॅस शेगडी सूर्या कंपनीची आहे, चांगली क्वालिटी आहे. तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. बरीच वर्ष झाली मी वापरलेली, मध्ये नव्हती वापरत पण आता कंटिन्यू 7-8 महिन्यांपासून वापरत आहे. तर छान आहे. मी सकाळी किंवा रात्री ना जर खूप शेगडी खराब झाली ना दिवसातून एकदा किंवा 1 दिवसाआड नक्कीच धुवून टाकत असते. आता चेतनाताईंनी ज्यासाठी मला कमेंट केल्या होत्या बऱ्याचदा केल्या, तर मी स्पेशली त्या कमेंटसाठी हा व्हिडिओ बनवलेला. बघा मी या प्रकारे ऑर्गनाईज केलेले हे जे प्लास्टिकचे बॉक्स आहेत ना माझ्याकडे तर ते ऑलरेडी नाशिकच्या घरामध्ये मी ठेवलेलेच होते. सगळ्यांनीच बघितले असतील आधीपासून जे व्हिडिओ बघतात त्यांनी. तर ह्या छोट्या जो ट्रे आहे बॉक्स तर त्याचा उपयोग मी चमचे जे आपले डेली वापरातले असतात भाजी भाकरीसाठी किंवा अनेक पदार्थांसाठी तर तसे त्याच्यात ठेवलेले. नंतर हे मागे ना स्टीलचे डबे ठेवलेत मी, काही तांदळाचा बाजरीचा पिठाचा काही छोट्या मोठ्या वस्तू किराण्याच्या आहेत त्याच्यात. बाजूला कपची ही जी वरती जे तुम्ही बघितलं एका बास्केटमध्ये कप ठेवलेले, एका बास्केटमध्ये टिफिन ठेवलेले आहेत. आणि ह्या बास्केटमध्ये ना मी डेली लागणारे ताटं नंतर आपले तवा लोखंडी आणि इकडे ना मी हे ठेवलेलं मिक्सरचे भांडे. हा स्टीलचा दुधाचा डब्बा ना मी सकाळीच घासून ठेवलेला. बघा मी बोट दाखवला तर लगेच धूळ बसते, इथे खूप सारी धूळ बसते ओपन किचनमध्ये. म्हणजे ज्यांच्याकडेही असेल ना त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावाच लागत असेल. आणि त्याच्या मागे मी ते प्लास्टिकचे बॉक्स ठेवलेले फ्रीजमधले आणि टोपल्या ठेवलेल्या आहेत. हा गव्हाचा पिठाचा डबा आहे. या प्लास्टिकच्या डब्यातनं मी आधी तांदूळ ठेवणार होते पण मग प्लास्टिकचा आहे म्हणून मग मी त्यामध्ये किराणा ठेवलेला. आणि मागे दोघंही डब्यांमध्ये भांडी आहेत, एकात सिरॅमिकची आणि एकामध्ये स्टीलची. हे मिक्सर आहे जे धूळ बसू नये म्हणून मग मी झाकून ठेवलेलं. पुढे भविष्यात मी त्याच्यासाठी कवर घेणार आहे पण आता सध्या तरी
विचार नाही. नंतर हा आपला मसाल्याचा डबा, नंतर जे रोज पोळीला पीठ लावतो ना, त्या पिठाचा डब्बाही मी तिथे मसाल्याच्या डब्याच्या वरतीच ठेवते, की जेणेकरून मला घेताना इझी व्हावं. आणि बाजूला बॉक्समध्ये तो माझा डोस्याचा तवा आहे, त्याला मी बॉक्समध्येच ठेवलेलं आहे, की जेणेकरून त्याला रॅश वगैरे पडू नये. अशा पद्धतीने किचन ओट्याचा खालचा जो भाग आहे ना, तो मी ऑर्गनाईज केलेला आहे. ह्या बॉक्समुळे काय होतं, की कमी जागेमध्ये ना जास्त वस्तू बसतात आणि असं विस्कटलेलं किचन दिसत नाही. असं छान सुटसुटीत मोकळं मस्तच किचन दिसतं. म्हणजे मी हे स्वतः स्तुती नाही करत आहे, येणारे ज्यांनीही बघितलं ना त्यांनाही आवडलं. आणि किचन ओटा मी म्हणजे माझ्या म्हणजे बऱ्यापैकी आहे मोठा, पण माझ्या आधीचा जो होता त्यापेक्षा थोडा छोटा आहे, म्हणून मग त्यावरती मी काहीही ठेवलेलं नाही, फक्त खलबत्ता ठेवलेला आहे. आणि जी डेली लागणारे चमचे आहेत ना, या बॉक्समध्ये ठेवलेले मी. हा बॉक्स आधी मी नाशिकला पेन ठेवण्यासाठी वापरायची. उलट ना तिथे फर्निचर असल्यामुळे हा असाच पडून होता, पण कुठलीही वस्तू वाया जात नाही याचा अनुभव मला आता आलेला आहे.